अशा प्रकारे आपल्या गाडीची तयारी झाली. टॉप बॉक्स, टँक बॅग, हेल्मेट वगैरे पूर्ण सेटअप केला आहे. कुणाची देखील गाडी रेडी झाली, MKची देखील रेडी झाली. कुणाच्या फ्रंट टायरची हवा कमी होती, ती हवा भरली आपल्या पोर्टेबल एअर कॉम्प्रेसरने. तर केदारी कुठेतरी तिकडे गेला आहे. तर शुभ दुपार मंडळी, मी गौरव पाटील आणि पुन्हा एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. तर उज्जैन सिरीजमधला हा आपला तिसरा ब्लॉग असणार आहे आणि या ब्लॉगमध्ये ओंकारेश्वर आणि आपली जी येण्याचा जो ट्रॅव्हलिंग होता तो आपला एकदम कंप्लीट झाला आहे. मस्त अशी झाली. ओंकारेश्वर मंदिरातील शंकराचं दर्शन देखील मस्त झालं आहे. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी हा एक असणारा ओंकारेश्वर शिवलिंग इथे आपण दर्शन केलं आहे. आणि ममलेश्वर मंदिरात जात होतो, पण तिथे काही कारणास्तव टाईम जास्त होता, त्यामुळे आपण गेलो नाही आणि निघालो आता उज्जैनकडे जाण्यासाठी. तर बाईक आपली रेडी आहे. चला तर मग निघूया आणि बाईकवर. तर म्हणाली मस्त असा हायवे लागला आहे आता उज्जैनला जाण्यासाठी. आणि समोरला सूर्य महाराज मावळताना आपल्याला दिसतात आणि सुंदर असा हा हायवे लागलेला आहे. आणि आपण थांबलो तिथे ड्रोन शूट घेण्यासाठी. तर हा ड्रोन शूट कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता. हत्यार दिसला, हत्यार MKच्या टायरामध्ये खिला घुसला आहे. तर आता तो काढूया आपण, नाहीतर तो जर राहिला तर आपला पुढे तो त्रास देईल. त्यामुळे आपण काढण्याचा प्रयत्न करू. पंक्चर देखील काढून ठेवू, जेणेकरून आपला ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर अशाच तऱ्हेने आमचा फोटोशूट, ड्रोन शूट आणि जो MKच्या गाडीला जो पंक्चर होता तो पंक्चर सगळ्या गोष्टी मी बरोबर मॅनेज केल्यात, काढल्यात. आणि आता निघालात आम्ही उज्जैनकडे. तो वाजले 5:30. अर्धा ते पाऊण तास लागेल आम्हाला पोचायला. जाऊ, मस्त रूम घेऊ, रिलॅक्स होऊ आणि जे काही आहे बघायचं ते उद्या बघा. अरे उधर हमारे इधर भी ऐसा ही है सब. ये 10% वाले ये लोग हम लोग जय माता, जय माता. उसको नाम क्या है तुम्हारा? छगन नाम है. छगन वीडियो कर पेंटिंग येता है तुझे कहाँ से भैया? पेन रायगड, महाराष्ट्र. तर मंडळी आम्ही आलो उज्जैनला आणि इथे आपल्या समोरला बघतोय भारत माता मंदिर. तर आम्ही रात्री देखील इथे आलो होतो. ही आपली गँग आहे. सर्वांनी एक मॅचिंग टी-शर्ट घातला आणि आम्ही उज्जैनच्या मंदिरात जाण्यासाठी रेडी आहोत. तर मंदिरात जायचं ना, या हो ना, ओके. तर हा देखील मंदिर कशा प्रकारे आहे तुम्हाला सांगू आपण. आणि पुढे देखील मंदिरं आणि उज्जैन येथील जी काही ठिकाणं आहेत ती देखील तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंदिराच्या खाली इथे हा बघा भारताचा नकाशा आहे आणि याच्यामध्ये जिथे जिथे ज्योतिर्लिंग आहेत तिथे पूर्ण असा हा नकाशामध्ये दिला आहे. तर आपल्या खाली दिसते रामेश्वर, कन्याकुमारी, हा श्रीलंका, कालडी, विजयनगर, कावेरी नदी, कांची, मल्लिकार्जुन, कृष्णा नदी, भीमाशंकर, भुवनेश्वर, त्र्यंबकेश्वर, लेफ्ट साईडला सोमनाथ, द्वारका, नागेश्वर, त्याच्यावरती महाकालेश्वर, त्याच्या खाली ओंकारेश्वर, त्यानंतर राईट साईडला वैजनाथ, काशी विश्वनाथ आणि एकदम टॉपला आहे बद्रीनाथ. तर अशा प्रकारे हा पूर्ण भारताचा नकाशा आहे आणि कुठे कुठे हे जे सर्व शिवलिंग आहेत ते या नकाशामध्ये दाखवलेले आहे. तर मंडळी आपण उज्जैन येथील भारत माता मंदिराच्या इथे आलो. तर मस्त अशी मूर्त आहे. एक नंबर.
साईं बाबा जिसको साईं बाबा का बुलावा आते हैं वो शिरडी जाते हैं, और जिसको महाकालेश्वर का बुलावा आते हैं वो उज्जैन आते हैं। यहाँ कृष्णा जी, सुदामा जी, बलराम जी पढ़ने के लिए आए थे। 84 दिन के 84 दिन में 64 कला 14 विद्या उन्होंने यहाँ से प्राप्त करी है। यहाँ ये उनका पाठशाला देखने बोलता है। हर मंदिर में जाते हो कृष्णा जी को किस प्रकार में देखा, कृष्णा जी को खड़े देखा, बांसुरी लेते हो। ये पूरा वर्ल्ड का, भारत का एक ही मंदिर है जो कृष्णा जी और सुदामा जी, बलराम जी तीनों बैठे हुए दिखेंगे। उनके जो महर्षि संदीपनी जो गुरु जी है उनके सामने पुस्तक लेते हुए, ठीक है। पहले गुरु जी के दर्शन में, उसके बाद चलते कुंडेश्वर महादेव उज्जैन नगरी में। आप सब दर्शन कर ले, निकलते हो। 9 नारायण 7 सागर 84 महादेव 34 करोड़ देवता विराजमान है। क्या है? 9 नारायण 7 सागर 84 महादेव 34 करोड़ देवता विराजमान है। उस पर 40वें नंबर पे आते हैं कुंडेश्वर महादेव, ये लिखा ना 40/84। उसमें नंबर पे आते हैं 40वें नंबर पे कुंडेश्वर। हर मंदिर में, शिव मंदिर में अपन जाते हो, आपने शिवजी की सवारी क्या देखी है? तर मंडळी आपण हरसिद्धी मंदिराच्या इथे आलोत आणि समोरला आपल्या बघतो आपण हे जे 1000 दिवे लावलेले आहेत आणि इथला जो मार्केट एरिया फुल असा गटागट भरलेला आहे। आणि दुपारी आपण मंदिर बघितले, जेवण वगैरे केला, रूममध्ये जाऊन आराम केला आणि आता निघालो पुन्हा संध्याकाळच्या वेळी आपण बाहेरला फिरायला। तर हे आपल्या समोरला 1000 दिवे, मस्त आहे भाई, मस्त आहे। तर मस्त अशी आपली राईड आणि एक फिरण्याचा स्पॉट वगैरे आहे, ते मस्त असा एकदम प्रवास आपला चालू आहे। तर बघू शकता आपण महाकालेश्वराचं दर्शन घेऊ शकता आणि समोरला महाकालेश्वर मंदिर। तर मंडळी आज शनिवार आहे आणि शनिवार असल्याकारणे भरपूर गर्दी आहे। तर आपण शनिवार म्हणजे पूर्ण आजचा दिवस सकाळीपासून आता 7:30 वाजले फिरत आहोत। दुपारी आपण मंदिरं वगैरे बघितली, दर्शन देखील केला आणि जेवण करून आपण रूममध्ये जाऊन आराम केला आणि आता निघालो मी 6:30च्या दरम्यान बाहेरला। आणि इथला जो नजारा आहे फुल गर्दी आणि आता चाललो तर कॉरिडोर बघायला। तर म्हणले आपण आलो कॉरिडोर बघायला। तर अशा भल्या मोठ्या मूर्त्या देखील आहेत। समोरला शंकराची आहे आणि जस्ट त्याच्या बाजूला गणपती देखील मूर्ती आहे। तर अजून पुढे अशाच भरपूर अशा मूर्ती आपल्याला बघायला भेटतील। तर आपले पार्टनर सगळे शूट करत करत पुढे चाललोत आपण। तर कुणाल कसा वाटतोय मग? कसं वाटतंय व्लॉग करून? एक नंबर। बोलो क्या बोलते पब्लिक? एक नंबर। ऑर्डरची मजा घेतो आम्ही, ऑर्डर फिरण्याची मजा घेतो आणि आणि शोधतो। उद्या सकाळी आम्हाला 5ला निघायचं आहे आणि 700 किलोमीटर 12 तासात मारायचं आहे। 100%। जल्दी करो सुरू। चला आपसे निवेदन है कि अपने सेल फोन्स को साइलेंट मोड या फिर ऑफ कर दीजिए ताकि इस शो का आप भरपूर आनंद ले पाएं। इस शो के प्रस्तुतकर्ता हैं उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड, निष्पादक हैं मध्य प्रदेश पर्यटन। हो हाय। शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम्
शंकर, जटाधारी, मृत्युंजय, विश्वेश, त्र्यंबक, महारुद्र, नीलकंठ, महाशिव, महाकाल, महेश। महाकाल जिनके उद्गम से उत्पन्न होती सृष्टि की लय। जिनकी मौनता में सन्निहित है समस्त ब्रह्मांड की माया। इन महान देव को नमन करने से पूर्व आइए वंदन करें उस रूप को जो स्वयं शिव से पहले पूजित होते हैं, श्री गोपू बालेश्वर। जब एक 5 वर्षीय बालक ने राजा चंद्रसेन को अपनी अमूल्य मणि की रक्षा हेतु महाकाल की उपासना में लीन देखा तो वो भी भक्ति में तल्लीन हो गया। माँ के बार बार बुलाने के बावजूद वो अपनी पूजा में एकाग्र रहा। उसकी श्रद्धा से प्रसन्न होकर भगवान शिव स्वयं उसके घर लिंग के रूप में प्रकट हुए। इस बालक की भक्ति से प्रभावित होकर चंद्रसेन सहित अन्य राजा भी वहां पहुंचे, जहां स्वयं भगवान हनुमान ने भी दर्शन देकर उद्घोष किया कि इसी वंश में नंद जन्म लेंगे, जिनके पुत्र होंगे विष्णु भगवान के अवतार श्री कृष्ण। ये परंपरा न केवल बाल भक्ति की प्रतीक है, बल्कि गुरु शिष्य परंपरा, तांत्रिक साधनाओं और क्रमिक पूजन की विधियों से भी जुड़ी है। मंदिर परिसर में स्थित एक छोटा मंदिर श्री गोपू बालेश्वर महादेव मंदिर आज भी इस घटना की स्मृति को संजोए हुए है। महाकाल जो हर परमाणु और कोशिका में है, हर पल हर क्षण में। महाकाल जो है इस महानगर उज्जैन और नदी शिप्रा के कण कण में। आइए सुने उसी पावन नदी शिप्रा से महादेव की अद्भुत गाथा। भगवान विष्णु के अवतार वराह गृहदे से उत्पन्न मैं पवित्र पावनी शिप्रा। उद्गम तो मेरा श्री हरि के हृदय से हुआ, पर मैं प्रवाहित हो रही हूँ महाकाल के चरणों में। पुराणों में मुझे कई नाम प्रदान किए गए हैं, जबरदस्ती, पापी, अमृत संभला और शिप्रा। वर्तमान कथा का प्रवाह आरंभ करने से पूर्व यह आवश्यक है कि मैं आप सभी को अपने उद्गम की उस दिव्य गाथा से अवगत कराऊं, जिसे जानकर आप अचंभित हो जाओगे। मेरा उद्गम ऋषि अत्रि से जुड़ा है, जो सप्त ऋषियों में से एक है। जब ऋषि अत्रि ने उज्जैन में 3000 वर्षों की कठोर तपस्या पूरी की और अपनी आंखें खोली, आपण कॉरिडोर बघायला आलो आणि कॉरिडोर बघता बघताना अचानक असा आवाज आला आणि इथे जो पाण्यामध्ये शोध चालू झाला तो आता नवीनच काहीतरी होता, कारण की याच्या अगोदर व्हिडिओमध्ये वगैरे आपल्याला जास्त बघायला नाही भेटला। तर आम्ही आलो आणि शोचा जो आनंद आम्हाला बघायला भेटला एक नंबर होता। तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि तुम्ही देखील कमेंट करून सांगा कशा प्रकारे होता। तर अजून काय असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करू, नाहीतर मग उद्या आपला 700 किलोमीटर रनिंग करायचे आहे, त्यामुळे लवकर जाऊ, जेवू वगैरे आणि आराम करू। तर मंडळी अशा तऱ्हेने मस्त असा महाकालेश्वर फिरून वगैरे झालाय, जेवण वगैरे करून आलोय। आता हा जो पसारा आहे तुम्ही ऐकलंस काय? आवरावर करायचा आहे आणि आम्हाला सकाळी परतीच्या प्रवासाला निघायचं आहे। तर हा देखील आपला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।